नमस्कार. आज आपण इतिहासाचं एक असं पान उलगडणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाचा नकाशाच बदलून टाकला. हो, आपण बोलणार आहोत दुसऱ्या महायुद्धाबद्दल आणि त्यात आपल्या भारताची भूमिका नेमकी काय होती याबद्दल. बरा, हा एवढा मोठा विषय सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण तो या 5 भागांमध्ये पाहूया. म्हणजे युद्धाची सुरुवात कशी झाली, कोण कोणाच्या विरोधात लढलं, भारत यात ओढला कसा गेला, त्याचे आपल्या देशावर काय परिणाम झाले आणि शेवटी या युद्धानं जगाला कसं बदललं. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून, प्रस्तावना. पाहूया की हा एवढा मोठा जागतिक संघर्ष नेमका सुरू कसा झाला. हे जे दुसरं महायुद्ध आहे ते एकूण 6 वर्ष चाललं. 1939 साली सुरू झालं आणि 1945 मध्ये संपलं. या 6 वर्षांनी अक्षरशः जगाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकलं. आणि या युद्धाची मानवी किंमत, खरं सांगायचं तर ती मोजता येण्यासारखीच नव्हती. हा जो आकडा दिसतोय ना, 4,82,00,000, हा तर फक्त एक अंदाज आहे. विचार करा, इतक्या लोकांनी या युद्धात आपले प्राण गमावले. किती मोठी आणि धक्कादायक संख्या आहे ही. तर या महायुद्धाची ठिणगी पडली 1 सप्टेंबर 1939 रोजी. झालं असं की जर्मनीने थेट पोलंडवर आक्रमण केलं आणि हेच या महाभयंकर युद्धाचं तात्कालिक कारण ठरलं. आता आपण पाहूया की या युद्धाच्या मैदानात कोण कोणाच्या विरोधात उभं ठाकलं होतं. यात प्रामुख्याने 2 मोठे गट होते. हे युद्ध मुख्यत्वे 2 गटांमध्ये लढलं गेलं. एका बाजूला होती अक्षराष्ट्रे, ज्यामध्ये जर्मनी, इटली आणि जपान हे मुख्य देश होते. आणि त्यांच्या विरोधात होती मित्रराष्ट्रे, ज्यात ब्रिटन, फ्रान्स आणि मग नंतर रशिया आणि अमेरिकाही सामील झाले. जर्मनीच्या या आक्रमकतेमागे एक विशिष्ट विचारसरणी होती. ती म्हणजे नाझीवाद. ही ॲडॉल्फ हिटलरच्या नाझी पक्षाची विचारसरणी होती, ज्यानुसार जर्मन वंश हा जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांना आपला साम्राज्य विस्तार करण्याचा पूर्ण हक्क आहे. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊया की भारत, जो तेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता, तो या जागतिक संघर्षात कसा ओढला गेला. पण एक साधा प्रश्न मनात येतो की युरोपातल्या देशांचं युद्ध आणि त्यात भारतासारखी एक ब्रिटिश वसाहत कशी काय सामील झाली. याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. झालं असं की ब्रिटिशांनी आपल्या कोणत्याही भारतीय नेत्याला विचारलंच नाही, त्यांच्याशी कसलीही चर्चा केली नाही. परस्पर भारताला जर्मनी विरुद्धच्या युद्धात सामील झाल्याचं जाहीर करून टाकलं. म्हणजे हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी होता. भारताला या युद्धात जबरदस्तीने सामील तर करून घेतलं गेलं, पण त्याचे आपल्या देशावर खूप दूरगामी आणि महत्त्वाचे परिणाम झाले. भारताच्या योगदानाचा विचार केला तर सगळ्यात आधी समोर येतं ते म्हणजे आपलं सैन्य. कल्पना करा, मित्र राष्ट्रांकडून तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त भारतीय सैनिक या युद्धात लढले होते. इथे आपण म्हैसूर लॅन्सर्सना पाहू शकतो. युद्धाच्या काळात ब्रिटिशांसाठी लढलेल्या अनेक संस्थानांच्या सैन्यांपैकीच हे एक होते. हे चित्र त्या लाखो भारतीय सैनिकांचं प्रतीक आहे ज्यांनी या युद्धात भाग घेतला. सैनिकांसोबतच भारताने प्रचंड प्रमाणात आर्थिक मदत आणि साधनसंपत्तीही पुरवली. शेतीतले आणि उद्योगातले उत्पादन तर होतंच, पण त्यासोबतच तब्बल 6 लाख रायफल्स, मँगनीज, अभ्रक, लाकूड, चहा, रबर यांसारखा कच्चा माल. इतकंच काय तर 1,72,000पेक्षा जास्त प्राणीसुद्धा भारताकडून या युद्धासाठी वापरले गेले. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारतीय सैनिकांचा सहभाग हा किती महत्त्वाचा होता. विशेषतः उत्तर आफ्रिकेत जर्मन सैन्याला आणि बर्मामध्ये जपानच्या सैन्याला हरवण्यात भारतीय सैन्याने एक निर्णायक भूमिका बजावली होती. चला, आता आपण या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया आणि पाहूया की या युद्धानंतर जग कसं बदललं. 1945 हे वर्ष निर्णायक ठरलं. एप्रिलमध्ये बर्लिन पडल्यावर हिटलरने आत्महत्या केली. मग ऑगस्टमध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि अखेर 15 ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली आणि हे महायुद्ध संपलं. अणुबॉम्ब हे एक असं नवीन आणि विनाशकारी शस्त्र होतं ज्याने फक्त जपाननाच शरणागती पत्करायला भाग पाडलं नाही, तर संपूर्ण जगालाच अणुयुगात आणून उभं केलं.
या आलेखातून आपल्याला या युद्धाची भीषणता कळते. सगळ्यात जास्त मनुष्यहानी रशियात झाली, जवळपास 2 कोटी लोक. त्याखालोखाल चीनमध्ये 1 कोटी आणि जर्मनीमध्ये 82 लाख लोक मारले गेले. एवढ्या मोठ्या विनाशानंतर भविष्यात असे संघर्ष पुन्हा होऊ नयेत यासाठी राष्ट्रसंघाची जागा संयुक्त राष्ट्रसंघ या एका नवीन आंतरराष्ट्रीय संघटनेने घेतली. युद्धानंतर जगात खूप मोठे बदल झाले. अमेरिका आणि रशिया या 2 महासत्ता उदयास आल्या आणि जगात शीतयुद्धाला सुरुवात झाली. ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या वसाहतवादी शक्ती खूप कमकुवत झाल्या, ज्यामुळे आशिया आणि आफ्रिकेत देश स्वतंत्र व्हायला लागले. आणि याच सगळ्याचा परिणाम म्हणून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा प्रचंड गती मिळाली. तर मग शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की हे महायुद्ध तर संपलं, पण ह्या घटनेने आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला नेमकी कोणती नवी दिशा दिली असेल यावर नक्कीच विचार करायला हवा.